जाणवलं महाराष्ट्राच्या आघाडी सरकार विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. कारण सरकार काहीच करत नाही. दुसरा पावसाळा आला तरी पहिल्या पुराचे पैसे मिळत नाहीत. यांचं एकच कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, लुटायचं. जितकं हाणता येईल तेवढं हाणायचं. करप्शनची सगळी रेकॉर्ड देशातली या आघाडी सरकारने मोडून काढली. आणि दुसरं त्यांचा कॉमन प्रोग्राम आहे की स्वतःच्या केसेसमध्ये वाचवणं. हा कार्यक्रम आणि हे अनैतिक सरकार आहे. मी आता मावळ लोकसभेत फिरतोय. बारणे इथे खासदार आहे. कुणाचं पोस्टर लावून निवडून आले? मोदींचं. आदित्य ठाकरे आणि सगळे शिवसेनेचे आमदार आले निवडून, ते कुणाचं पोस्टर लावून आले? आमच्या बरोबर युती केली, मोदींचं पोस्टर लावून निवडून आले आणि आता मोदी विरोधकांची हातमिळवणी केली. ही महाराष्ट्राच्या मतदारांशी केलेली गद्दारी आहे आणि गद्दारीला महाराष्ट्राची जनता कधी क्षमा करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जनतेच्या बाजूने ठामपणाने उभी आहे आणि अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा जोरात चालू आहे. जसं आमदार ठाकूर यांनी सांगितलं, मी आता मावळ लोकसभेच्या दौऱ्यावर असे कार्यक्रम देशभर चालू आहेत. भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत करायचा, यासाठी बूथ सशक्तीकरण अभियान आमचं चालू आहे. म्हणजे जिथे कमी मतं पडली तिथे मतं कशी वाढवायची, त्या बूथ मध्ये जाऊन त्याचं आम्ही प्लॅनिंग करतो. आपल्याला माहिती आहे भाजप हा 24 तास चालणारा पक्ष आहे, काम करणारा पक्ष आहे आणि 24 तास काम करत असल्यामुळेच आम्हाला आज हे सफलता मिळाली की आणखी वाढावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो आणि सगळ्यांचा विश्वास संपादन करणं आम्हाला खात्री आहे. मी काल उरण तालुक्यातही गेलो होतो, आजही आता पनवेल तालुक्यात गेलो. तर पूर्वी वेगळ्या पक्षांना मतं देणारे मोठ्या संख्येने लोक आता मोदींच्या मागे उभं राहायला तयार आहेत आणि उभे राहावं लागले. याचं कारण मोदींचा विकास कार्यक्रम हा सगळ्या जनतेपर्यंत पोहोचला. मग गरीब आवास योजना असो, शहरी आवास योजना असो, टॉयलेट असो, उज्ज्वला गॅस असो, जनधन अकाउंट असो, विमा असो, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे असो, प्रत्येक बाबतीमध्ये वॅक्सिन फुकट दिलं. 195 कोटी झाले. वॅक्सिन सरकारने मोफत दिली. आणि माझं पहिलं आव्हान राहील की बूस्टर डोस ज्यांनी घेतला नसेल त्यांनी घ्या. कारण मुंबईमध्ये पुन्हा कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. आपल्या स्वतःला त्रास होऊ नये म्हणून मोदींच्या मोफत वॅक्सिन योजनेचा फायदा घेऊन आपण बूस्टर डोस घेतला पाहिजे. आमचे 303 खासदार आहेत. ते आपापल्या मतदारसंघामध्ये असे कच्चे बूथ किती आहेत जिथे कमी मतं पडली तिथे ते काम करतात. आणि प्रत्येक 100 राज्यसभेचे आमचे खासदार आहेत, त्यांना 100 मत. आपल्या बाजूला बसलेले आमदार त्यासाठी मोठे आग्रही आहे आणि सगळे तर ते सगळेच आग्रही आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीची केंद्रातली किंवा मुख्य जे नेते आहेत त्यांची भूमिका स्पष्ट होताना दिसत नाहीये. खालचे नेते लढत आहेत.
तुम्हाला काय वाटतं, तुमचं वैयक्तिक मत काय वाटतं की व्यक्तिगत मताचा हा या मुद्दा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नाव द्यावं? असं आहे, त्याची एक प्रोसिजर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी रिक्वेस्ट येतात, त्याचं काय ते प्रोसिजर मध्ये येईल त्यावेळेला आपोआप निर्णय कळेलच. आणि त्यामुळे आमचे आमदार असो किंवा बाकीच्या लोकांनी आपल्याला, आणि दिबा हे म्हणजे शेतकऱ्यांना 30,000 रुपये कॉम्पेन्सेशन द्यायला मिळालं आणि 12.5% राईटचे ते उद्गार आहेत. त्यामुळे ते मोठे आहेत, त्यांचं काम मोठंच आहे, यात काही प्रश्न नाही. नाव कुणाचं द्यायचं याची प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे होईल. आता आपल्याला काही माहिती पण एक प्रोसिजर झालेली आहे की नाही, अजून नाही झालं. नाही, सिडकोमध्ये ठराव झाला बाळासाहेबांच्या नावाचा. अरे हो, म्हणून ते याची सगळी एक प्रोसिजर आहे. राज्याकडून प्रपोजल जातं, ते बघू आता काय जातं काय नाही, आणि मग केंद्राकडे काय ठरतं. आय एम नॉट अवेअर ऑफ द टेक्निकॅलिटी. मी एवढंच सांगितलं, बाळासाहेब मोठे होतेच, पण आताची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही. आणि दिबा पाटील आपल्या पद्धतीने मोठेच होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक काम करणारे अनेक थोर पुरुष आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. एक टेक्निकल मुद्दा आहे की सिडकोमध्ये ज्यावेळेला ठराव पारित झाला त्यानंतर